जी काय वक्तव्य या संदर्भामध्ये होत आहेत त्या बाबतीमध्ये शिवसेनेचे सुद्धा प्रमुख नेत्यांनी जाहीरपणाने भूमिका व्यक्त केलेली आहे। भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वाने या संदर्भामध्ये जाहीरपणाची भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। त्याच्यामुळे महायुतीच्या एकसंघ भूमिकेवरती कुठल्याही पैचं प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होणार नाही। जागा वाटपावरून महायुतीमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र सध्या राजकीय पटलावर दिसतंय। एकनाथ शिंदे 90 तर भाजपा 160 ते 170 जागांसाठी सुद्धा तयारीत असताना अजित पवारांना महायुतीमध्ये डावललं जातंय का असा सुद्धा मुद्दा समोर येत होता। महायुतीमध्ये मरण होण्यापेक्षा त्यातून बाहेर पडून अजित पवार स्वबळावर निवडणुका लढवतील अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नव्हती। श्रीवर्धन इथे झालेल्या सभेत अजित पवार यांनी महायुती सरकारचं कौतुक केलं आणि इथून पुढेही महायुतीच्या माध्यमातून आम्ही एकत्र असू असं सुद्धा सांगितलं। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा महायुतीमधून बाहेर पडणार का या मुद्द्यावर स्पष्टीकरण देत खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली। सध्याची राजकीय स्थिती बघता जागा वाटपाचा गोंधळ अजूनही कायम असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात राजकीय हालचाली अनोखं वळण घेताना दिसणार आहेत। जागा वाटपाच्या मुद्द्यावर अंतिम चर्चा होईपर्यंत नक्की ह्या महायुतीचं काय होणार हे कोड्यातच असणार आहे। या सगळ्या बातम्या कल्पोकल्पित निराधार पद्धतीच्या त्या ठिकाणी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहे। या उलट अधिकृतपणाने मी एक विधान नक्कीच करीन की महाविकास आघाडीमध्ये जितक्या जागांच्या वरती सहमती झाली असेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने महायुतीमध्ये जागा वाटपाच्या बाबतीमध्ये सहमती त्या ठिकाणी झालेली आहे। परंतु महायुतीच्या सरकारने अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही लोकोपयोगी निर्णय घेतलेले आहेत या निर्णयाच्यामुळे प्रचंड प्रमाणावरती महाराष्ट्रामध्ये एक अनुकूल असं वातावरण महायुतीला झालेलं आहे आणि ज्या वेळेला नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येतील त्याला राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येईल अशापैकीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या पासून राज्यावरती सत्तेवरती येण्याची देवा स्वप्न बघणारे 5-5, 6-6 मुख्यमंत्री आज एकदम हवालदिल झाले असल्यामुळेच अशापैकीच्या बातम्या पेरण्याचं काम विरोधकांच्याकडनं त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। हे सगळं ऐकल्यावर पाहिल्याच्या नंतर मनोरंजन झाल्यासारखं वाटतं। संजय राऊतांनाच काल परवा जी चपराक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून जी मिळाली, काँग्रेस पक्षाकडनं जी मिळाली, त्याने आपले राजकीयदृष्ट्या गाल सांभाळावेत, मग त्यांनी महायुतीची त्या ठिकाणी काळजी करावी। स्पष्टपणाची भूमिका आहे की त्यांनाच त्यांच्या आपसामध्ये नेमकं कोण दावा ते करतात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवाराचा। काँग्रेसमध्ये सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे अनेक उमेदवार आहेत, इतरही पक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत। अशा पद्धतीचं वातावरण ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांनी महायुतीच्या बाबतीमध्ये काही भाष्य करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच मला त्या ठिकाणी सांगायचं। ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।